धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणी ने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे महर्षि शुभवाच तत्र भगवतः साक्षात् यज्ञलिंगस्य विष्णोर्विक्रमतो वामपादांगुष्ठनख निर्भिन्नोर्ध्वाण्डकटाः विवरेणान्तः प्रविष्टाया बाह्य जलधारा तच्चरणपङ्कजावने जनारुण किंजल्पोपरिचिताखिल जगदघ मला मलहोपस्पर्शना मला साक्षात् भगवत्पदवीत्यनुपरक्षित वचोभि धीयमानाति महता कालेन युगस्रोगलक्षणेन दिवो मूर्धन्यवततार यत्तद्विष्णुः कदमाहुः। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात। सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे। याप्रमाणे भुवनकोशाचं वर्णन चाललेलं आहे। पंचम स्कंध हा भुवनकोशाचं वर्णन केलेलं आहे। या भुवनकोशाबद्दल जास्त कोणी चर्चा करत नाही। सप्ताहामध्ये तर याबद्दल बोलतच नाहीत आणि इतर वेळेला सुद्धा भुवनकोशामध्ये काही रंजकत्व नसल्यामुळं त्याचा विचार केला जात नाही। पण प्रत्यक्ष विचार केला तर भुवनकोशाचं वर्णन हे आपल्या शास्त्राच्या संदर्भात आहे। म्हणजे विज्ञान जे आहे भागवतामध्ये विज्ञान कुठे आहे, विज्ञानाचा आपल्याला साक्षात्कार कुठे होतो, तर भागवतातल्या पंचम स्कंधामध्ये सगळं विज्ञान दिलेलं आहे। त्यामध्ये पृथ्वीची गती आहे, सूर्याची गती आहे, चंद्राची, राहूची, त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या नगरी आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे। ते म्हणतात या हिमालयाचं जे वर्णन केलेलं आहे, नारद आदी 20 पर्वत सांगितले। त्यानंतर मेरूच्या पूर्व भागाला जठर आणि देवकूट नावाचे 2 पर्वत आहेत। मेरू पर्वताच्या भोवती हा सूर्य प्रदक्षिणा करतो आणि 18,000 योजन लांब 2,000 योजन रुंद अशा प्रकारचे हे पर्वत आहेत। पश्चिमेच्या दिशेला पवन आणि पारियात्र, दक्षिणेला कैलास आणि करवीर हे पर्वत आहेत, उत्तरेला श्रीशृंग आणि मकर हे पर्वत आहेत आणि या 8 पर्वतांच्या भोवती सुवर्णगिरी असलेला मेरू पर्वत आहे। अग्निप्रमाणे ज्वल जहाल असा मेरू पर्वत आहे। या मेरू पर्वताच्या भोवती स्वतः सूर्य प्रदक्षिणा करत असतो। मेरूच्या शिखरावरती भगवान, मेरूच्या अगदी उंच शिखरावर भगवान ब्रह्मदेवाचं स्थान आहे। सुवर्णमयी अशा प्रकारची पुरी आहे आणि त्याच्या सगळ्या भोवती इंद्र, अग्नी, अमरावती, संयमनी यमाची नगरी, कृष्णांगना, श्रद्धावती, गंधवती आणि सहोदया अशा 8 नगरी त्या मेरूच्या भोवती आहेत। आणि याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते हे सगळं भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे। या सगळ्यामधून भगवंताचं विराट स्वरूप आपल्याला कळतं। भगवंताचं साक्षात यज्ञलिंगस्य विष्णोर विक्रमतो, त्याच्या राजा बली याने यज्ञशालेमध्ये जेव्हा भगवान विष्णूला 3 पावलं जागा दिली आणि भगवंता विष्णूंनी वामनाच्या ऐवजी त्रिविक्रम रूप धारण केलं आणि आपल्या अंगठ्याच्या नखाने आकाश फोडलं। 2 पावलं जागा 1 पावलाने सगळं जमीन व्यापली आणि दुसरा पाऊल आकाशामध्ये ठेवला। तिथे केवळ एका अंगठ्याने आकाशाचा जो कटाह होता, कटाह म्हणजे कढई, आकाश असं गोल अर्धगोल स्वरूपाचे, त्याला एक धक्का लागला आणि त्यातून जे धो 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 पाणी बरसलं ते पाणी म्हणजे आकाशगंगा आहे। आणि या आकाशगंगेच्या द्वारा याच्या धारा आपल्या हिमालय पर्वतावर येऊन आदळल्या आणि तिथून धो 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 हे खाली आलं। याप्रमाणे त्याला भगवतपदी असं म्हणतात, म्हणून गंगा नदीला भगवतपदी असं म्हणतात। आणि
ही भगवतपदी म्हणजे भगवंताच्या पायापासून निघालेली गंगा विष्णू हे विष्णुपद आहे असं त्यांनी म्हटलंय. यत् तद विष्णुपदमाहुः विष्णुपद विष्णूचं पाऊल त्या ठिकाणी पडल्यामुळं त्याला विष्णुपद असं म्हणतात, भगवतपदी असं म्हणतात. आणि यामध्ये हजारो युग लोटले तरी त्याच्या धारा कमी झालेल्या नाहीत. आणि हे परीक्षिता शुकाचार्य म्हणतात प्रत्यक्ष उत्तानपाद राजाचा जो पुत्र ध्रुव आहे त्याचं स्थान त्याच्या वरती त्यांनी दिलेलं आहे. ते म्हणतात अवतानपादी परम भागवतोस्मत्कुल वदार बिंदोत नीती. त्याच्या पलीकडं भगवान देवाने विष्णूनं ध्रुव पद जे दिलं, अढळ पद जे दिलं ते त्याच्या पलीकडे आहे. आणि याप्रमाणे या अढळ पदाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या पलीकडं सीता आहे, दुसरी अलकनंदा आहे आणि तिसरी चक्षु भद्रा आहे. अशा तीन. त्यापैकी यामध्ये त्या चारी दिशेला वाहतात. सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा अशा चार धारांमध्ये ती विभक्त होत जाते आणि ती चार दिशांना वाहते. त्याचप्रमाणे नंतर अधीश्वर समुद्रामध्ये ती एकरूप होते. त्यानंतर ब्रह्मपुरीपासून निघालेली सीता ही नदी म्हणजे त्या गंगा नदीचाच एक भाग. गंगा नदी इतकी मोठी आहे की त्याचे चार भाग झाले, सीता, अलकनंदा, चक्षु आणि भद्रा. त्यापैकी
उपलब्ध होतं. पुण्यशेषोपभोगस्थानानि भौमानी स्वर्गपदानी व्यपदेशंती. ते म्हणतात त्या इतर ठिकाणी मात्र, इतर वर्षामध्ये मात्र त्या हजारो हत्तींचं बळ असलेले लोक राहतात. त्यानंतर त्यांची शक्ती चांगली आहे, त्यांना विषयभोग ते घेत असतात. सगळ्या प्रकारचे विषयभोगामध्ये शय्या, आसनं, फिरणं, हिंडणं, खाणं, पिणं हे सगळं तिथं चालतं. आणि त्रेतायुग समः कालो वर्तते. त्या ठिकाणी त्रेतायुगासारखा काळ आहे म्हण. आता हे काय, हे काही समजून आपल्याला येऊ शकत नाही, आपल्या डोक्याच्या पलीकडच्या गोष्टी. त्रेतायुगासारखा काळ आहे म्हणजे हे सांगायले द्वापार युगाच्या शेवटी. त्रेतायुग हे रामाचं युग आहे, रामाच्या काळातलं. त्याप्रमाणे त्या बाकीच्या वर्षामध्ये काळ असतो. भारतामध्ये मात्र कलयुगाप्रमाणे आता काळ तुम्हाला दिसेल, पण तिकडे मात्र त्रेतायुग समः कालो वर्तते यत्र देवपतयः. त्या ठिकाणी देव हे स्वर्गातून येतात, उतरतात आणि त्या ठिकाणी भोग भोगतात. सगळ्या प्रकारच्या बागा, बगीचा, सुगंध, फुलं काय, फळं काय, त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं उपवन असतं. सुललित सुंदर सुंदरी नाम कामकलील विलास. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा स्त्रियांच्या सह ते उपभोग घेतात, स्वैरविहार करतात. आणि अशा स्त्रिया फक्त त्यांच्या आयुष्यात एकदाच प्रसूत होतात असं त्यांनी म्हटलंय. याप्रमाणे त्या आयुष्याला म्हणजे मृत्यूला 1 वर्ष राहिलं तेवढ्या काळात त्यांची प्रसूती होते आणि त्यांना पुत्र होतो. बाकी इतर काळात त्यांना पुत्र होत नाहीत. आणि भोग समाप्त होतात क्षणी आयुष्याचे केवळ 1 वर्ष शिल्लक राहिलेलं असताना त्या स्त्रिया गर्भधारण करतात आणि तिथे त्रेतायुगासारखा काळ असतो असं म्हटलंय. या ठिकाणी नवस्वापी वर्षेषु भगवान नारायण, या भगवान नरनारायण, भारतवर्षामध्ये नरनारायण हे मुख्य दैवत आहे. नरनारायण हे दैवत आहे आपलं. भगवान नारायणो महापुरुष पुराणा. त्याप्रमाणे बाकीच्या ठिकाणचे वर्णन केले. इलावृत्तामध्ये कोण आहे, इलावृत्तामध्ये कोण राहतं तर ते म्हणतात या ठिकाणी शंकर हे राहतात. आणि परमात्म्याची वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण या चतुर्व्यूह मूर्तीच्या उपासनेने त्या ठिकाणी पूजा केली जाते. आणि या ठिकाणी इलावृत्त वर्षामध्ये भगवान शंकर एकमेव पुरुष आहे, बाकीचे पुरुष नाहीत. मग त्याचं वर्णन ते म्हणतात, याचं वर्णन मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. 9व्या स्कंदातच चाललंय याचं वर्णन, मग हे 5म स्कंदाचं वर्णन आहे. पण ते म्हणतात, शुकाचार्य म्हणतात याचं वर्णन मी तुम्हाला 9म स्कंदात सांगणार आहे. म्हणजे त्यावेळेला ती कथा आपण नंतर बघणारच आहोत की ज्या ठिकाणी तो राजा गेल्यानंतर त्याला स्त्री रूप प्राप्त झालं, त्याच्या घोड्यासह, त्याच्या बाकीच्या सैन्यासह सगळ्यांना स्त्री रूप प्राप्त झाल्याचं वर्णन पुढे आलेलं आहे. तेव्हा भगवान या ठिकाणी वर्णन करतात. पुढे संकर्षण महादेवाची स्तुती करतायत. ओम नमो भगवते महापुरुषाय सर्व गुणसंघात अनांताय व्यक्ताय नमः इति. याप्रमाणे संकर्षणाने स्तुती केली भगवान शंकराची. आणि त्यानंतर भिन्न भिन्न वर्षांचं वर्णन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते तथाच भद्रश्रवा नाम, भद्रश्रवा नावाचा जो वर्ष आहे किंवा देश आहे त्या ठिकाणी साक्षात भगवंताच्या हयशीर्ष ही मूर्ती त्या ठिकाणी आहे. हयशीर्षाची पूजा कुठे केली जाते तर भद्रश्रवा नावाच्या वर्षामध्ये केली जाते. भद्रश्रवस ऊचुहू. आणि त्या ठिकाणी भद्रश्रवस नावाचे त्यांचे जे भक्त आहेत ते त्यांचं स्तुती करतात आणि त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने स्तवन करतात. त्यानंतर हरिवर्ष याचं वर्णन केलेलं आहे. एकेका वर्षाचं वर्णन चाललेलं आहे. हे मी थोडक्यात घेऊ लागलोय. हरिवर्षाचं वर्णन करतायत. हरिवर्षे पिचापी भगवान नरहरी रूपाणा असते. हरिवर्षामध्ये हरी म्हणजे प्रत्यक्ष नरहरी. हरिवर्षामध्ये नरहरी हेच पूजनीय अशा प्रकारचं तत्व आहे. नरहरीची पूजा त्या ठिकाणी केली जाते. आणि नरहरीचे भक्त कोण आहेत? भक्त प्रल्हाद. प्रल्हाद त्या ठिकाणी स्तुती करतायत. प्रल्हादो व्यवधानाज्ञ भक्ती योगेन सह तद्वर्ष पुरुषेषु इदम 14 हरती. त्या ठिकाणी भगवान नृसिंहाची स्तुती या ठिकाणी प्रल्हाद करतायत. ते त्यांचे एकनिष्ठ भक्त आहेत. आणि ही स्तुती करताना प्रल्हाद काय म्हणतात? ओम नमो भगवते नरसिंहाय.
नमस्तेजस्तेजसे आविर्भाव वज्र नख वज्र दंष्ट कर्माशयान रंधय रंधय तमो ग्रस ग्रस ओम. हे सगळं जी भाषा आहे ना पंचमस्कंधातल्या ह्या वर्णनाची, ही सगळी मंत्रमय आहे. मंत्रच आहेत हे सगळे. ओम क्षरोम हे मंत्र आहे. ओम राम रीम हे सगळे मंत्रच आहेत, बीज मंत्र आहेत. हे सगळे बीजमंत्रात्मक म्हणून भागवतामध्ये मंत्रात्मकता आहे. भागवत ग्रंथ हा मंत्रमय ग्रंथ आहे. या ग्रंथाला मंत्रमयत्व सिद्ध स्थिती का प्राप्त झाली तर प्रत्यक्ष शुकाचार्यांच्या तोंडून हे मंत्र प्रगट झाले. म्हणून ओम अभयम अभयम आत्मने ओम भूयिष्ठ ओम क्षरोम अशा पद्धतीचं भगवान नृसिंहाचं स्तवन प्रल्हाद करतायत. आणि मग या पुढे एक 2-3 श्लोकांच्या मध्ये जे वर्णन त्यांनी केलेलं आहे ते जर पाहिलं तर आपल्याला असं वाटेल की माऊलींनी जे पसायदान लिहिलं ते पसायदान आणि याच्यामध्ये आलेलं पसायदान याच्यात काही फरक नाही. माऊलींचे शब्द आहेत तेच शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. काय? स्वस्तुस्तु विश्वस्य खलः प्रसीदताम. स्वस्त्यस्तु स्वस्ती अस्तु, कल्याण हो कोणाचं? विश्वस्य खलः प्रसीदताम. काय? खलः प्रसीदताम म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडो. खल म्हणजे खळ, खळ म्हणजे दुष्ट. खल हा शब्द संस्कृत झाला, खळ म्हणजे मराठी झाला. खळ म्हणजे दुष्ट. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आता हे वर्णन पहा. स्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदताम ध्यायन्तु भूतानि शिवम मिथो धिया. ध्यायन्तु भूतानि शिवम. शिवम म्हणजे कल्याण. कल्याण कोणाचं व्हावं? जे खळांची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ध्यायन्तु भूतानि शिवम मिथो धिया. मनश्च भद्रम भजता दधोक्षजे आभिषतां नो मतिरप्य हेतुकी. आणि या ठिकाणी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. या वर्णनाप्रमाणे यः प्राणवृत्त्या परितुष्ट आत्मवान सद्यत्य दूरान नथतेंद्रिय प्रियः यत्संगलब्धम. यत्संगलब्धम. संगलब्धम ईश्वर निष्ठांची मांदी आळी. संगलब्धम कोणाचा संग असावा? ईश्वर निष्ठांचा, संतांचा. ईश्वर निष्ठांची मांदी आळी हे जसं माऊली म्हणतात तसं या ठिकाणी प्रल्हाद म्हणतात. यत्संगलब्धम निज वीर्य वैभवम तीर्थम मुह संस्पृशताम हि मानसम हरत्यजोंतः च्युतिवीर तोंगजम को वैन सेवेत मुकुंद विक्रमम. याप्रमाणे स्वस्त्यस्तु विश्वस्य खलः प्रसीदताम या शब्दाने हे एका अर्थाने पसायदान या प्रल्हादाने नृसिंहाला मागितलेलं आहे की आम्हाला विश्वातल्या खलांना देखील सद्बुद्धी झाली पाहिजे. आणि ध्यायन्तु भूतानि शिवम मिथो धिया. सगळ्या भूतांच्या मध्ये भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्याप्रमाणे मतिरप्य हेतुकी सगळीकडे अहेतुकी भक्ती भगवंताची सर्वांनी प्राप्त केली पाहिजे. आणि झषाणामिव तोयमीप्सितम असं म्हटलंय. झषाणामिव तोयमीप्सितम. झष म्हणजे मासा. मासे ज्याप्रमाणे जलाची अपेक्षा करतात, जर जल नसेल तर मासा जिवंत राहणार नाही, तो तडफड करून मरेल. त्याप्रमाणे आपला आत्मा भगवंत रूपी पाण्यामध्ये तरून जाईल. भगवंताचं पाणी, भगवंताचं प्रेम, भक्ती जर पाण्यासारखी नसेल, भक्तीचं प्रेम नसेल, भक्तीचं पाणी नसेल तर आमचा अंतःकरणाचा मासा, आत्म्याचा मासा तडफडून मरेल. म्हणून महात्मा झषाणामिव तोयमीप्सितम. जसा मासा हा तोय म्हणजे पाण्याची इच्छा करतो त्याप्रमाणे भगवान हे माझा आत्मा तुमची इच्छा करतोय. हित्वा महास्वम यदि सज्जते गृहे तदा महत्व वयसा दंपती नाम. ज्याप्रमाणे नृसिंहाचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर केतुमाल पर्वत, केतुमाल जे वर्ष आहे त्या केतुमाल वर्षामध्ये देव कोण आहेत? कामदेव स्वतः केतुमाल वर्षाचे प्रमुख आहेत. आणि त्या ठिकाणी लक्ष्मीपतीनाम, जे लक्ष्मीपती आहेत, जे श्रीमंत आहेत, ते त्या ठिकाणी त्यांची स्तुती करत असतात. आणि त्यांच्याबरोबर मनुष्य हजारो वर्ष, मनुष्याचे 100 वर्षाचे हजारो वर्ष त्या ठिकाणी होतात. 36,000 वर्ष त्या ठिकाणी लोक राज्य करतात.
आणि तिथले कन्या आणि पुरुष नारायणाच्या सुदर्शन चक्राच्या तेजाला भितात आणि त्यामुळं त्या ठिकाणच्या प्रत्येक वर्षाच्या शेवटी त्या ठिकाणचे गर्भ नष्ट होतात स्त्रियांचे, तिचे गर्भ टिकत नाही. भगवंताचं जे तेज आहे सुदर्शन चक्र महापुरुष महास्त्र तेज विमनसाम विध्वस्ता व्यसवाहा संवत्सरांते विनिपतंती. त्या ठिकाणचे स्त्रियांचे गर्भ हे भगवंताच्या सुदर्शन तेजाच्या चक्रामुळं नष्ट होतात. पण तिथलं स्वामित्व कोणाचं आहे? कामदेवाचे. कामदेव म्हटल्यानंतर गर्भ व्हायला पाहिजे, गर्भ निर्माण होतात, पण भगवंताच्या तेजाने सगळे नष्ट होतात. अतीव सुरलित गती विलास विलास हास लेशा बलोकलीलया किंचित उदंबित सुंदर भ्रूमंडल सुभग वदनारविंद श्रिया रमाम रमण्यांनी मयते. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारच्या स्त्रियांच्या सोबत ही सगळी मंडळी रममाण होतात आणि त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता या केतुमाल पर्वतामध्ये कामदेवाचं वर्णन काय केलंय? ओम ह्राम ह्रीम हुम ओम. राम ह्रीम रूम हे यांचे बीज मंत्र आहेत. ओम नमो भगवते ऋषिकेशाय सर्वगुण विशेष विलक्षणात्मने आकृतीनाम चित्तीनाम चेतसाम विशेषाणाम चाधिपते षोडशकला छंदोमयो नमो मृतमयाय सर्वमयाय सहसे ओजसे बलाय कांताय कामाय नमस्ते उभय मंत्र भूयात. याप्रमाणे त्यांची स्तुती केलेली आहे. त्यानंतर रम्यक नावाचं जे वर्ष आहे त्या रम्यक नामाच्या वर्षामध्ये मात्स्यरूपमवतारम रूपम माच्छ रूप असणाऱ्या मच्छ रूप धारण केलेल्या भगवंताचं वर्णन केलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी मत्स्यरूपी भगवान हा प्रमुख आहे रम्यक नावाच्या या वर्षामध्ये आणि त्याची स्तुती या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर त्या पुढे ते म्हणतात कूर्म तनू असणाऱ्या भगवंताचं म्हणजे कूर्म स्वरूप असणाऱ्या भगवंताचं वर्णन पुढे हिरण्मय वर्षामध्ये केलेलं आहे. हिरण्मय वर्षामध्ये कच्छरूप भगवान राहतात आणि त्या भगवंताचं स्तुतिस्तवन या ठिकाणी केलेलं आहे. पुढे ते म्हणतात नमः कर्म शुक्लाय त्रिगोयाय नमस्ते. त्यानंतर अशा पद्धतीने एकेका ऋत्विजगण पुढे त्यांचं स्तुती करतात, वराह परमात्म्याची स्तुती करतात आणि कृत्वाग्रदंष्टे निरगादुदन्वत हे वराह परमात्म्या आपण पृथ्वीवरती आणली आणि सर्वांचं कल्याण केलं म्हणून ओम नमो भगवते मंत्रतत्वलिंगाय यज्ञकृतवे महाद्वराय वयावय महापुरुषाय नमः कर्म शुक्लाय त्रिगोयाय त्रियुगाय नमस्ते. याप्रमाणे तिथे कुरु वर्षामध्ये भगवान वराह परमात्म्याची प्रार्थना केलेली आहे. ते कुरु वर्षामध्ये भगवान वराह मूर्तीचं वर्णन. त्यानंतर किंपुरुष वर्ष आलं. किंपुरुष वर्षामध्ये कोण आहे? किंपुरुष वर्षामध्ये किंपुरुषे वर्षे भगवंत मादिपुरुषम लक्ष्मणाग्रजम सीताभिरामम रामम. प्रत्यक्ष श्रीराम स्वतः या ठिकाणी देव आहे. किंपुरुष वर्षामध्ये प्रत्यक्ष श्रीरामचंद्र हा देव आहे. आता रामचंद्राची उपासना कोण करेल? मारुतीशिवाय कोण करणार? मारुती हा त्यांचा उपासक आहे. किंपुरुषे वर्षे भगवंत मादिपुरुषम लक्ष्मणाग्रजम सीताभिरामम रामम तच्चरण संकर्षणाभि विरतः परम भागवतो हनुमान सह किंपुरुष वर्षे अविरत भक्ती रूपा असते. तो त्या ठिकाणी अविरत भक्ती करतो. कोण? भगवान हनुमान. आणि त्याचं वर्णन या ठिकाणी रामाचं वर्णन केलेलं आहे. हे रामा, आपण खरोखर उत्तम श्लोक आहात, आर्य लक्षण आहात, अत्यंत शील संपन्न आहात आणि साधुवाद निकषणाय नमो ब्रह्मण्य देवाय महापुरुषाय महाराजाय नमः इति. आपण प्रत्यक्ष संयत चित्त आहात, साधूंची रक्षा करणारे आहात आणि अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे महापराक्रमी आहात. आणि मग या ठिकाणी त्यांनी वर्णन केलंय. महाराज मारुती वर्णन करतोय काय की हे भगवान आपण आत्माच आम्हाला या ठिकाणी दुष्ट असणाऱ्या राक्षसापासून तुम्ही वाचवलं, प्रत्यक्ष रावणापासून कुंभकर्णापासून आम्हाला मुक्त केलं. आणि त्या ठिकाणी त्याने वर्णन केलेलं आहे की आपण धीर पुरुषाचे आत्मा आणि प्रियतम भगवान वासुदेव आहात. सप्त स्त्रीलोक्यां भगवान वासुदेवा न स्त्रीकृतम कश्मलमश्नुवीत न लक्ष्मणम चापि मर्हती. आता या ठिकाणी शब्द काय वापरलाय? आपण सीतेचा त्याग केला का? कुणीतरी तुमच्यावर आरोप केला म्हणून सीतेचा त्याग तुम्ही केला. आपण सीतेचा त्याग केला आणि लक्ष्मण एवढा तुमच्या बरोबर होता, 14 वर्ष झोपला नाही, जागा होता.
त्या लक्ष्मणाचा शेवटी सुद्धा तुम्हाला त्याग करावा लागला आणि तुम्ही केला. आता हे काय कथा आहे? ही कथा अशी आहे की एकदा रामचंद्र आपल्या निवासस्थानी बसलेले असताना लक्ष्मणाला त्याने सांगितलं, हे लक्ष्मणा, माझ्याकडे जरी कुणी आलं तरी त्याला येऊ देऊ नको, त्याला बाहेरच थांबव. मी जरा अगस्त्य महामुनीशी बोलतोय. अगस्त्य महामुनीशी बोलण्यासाठी रामचंद्र त्यांच्या अंतर्ग्रहात गेले आणि अगस्त्य ऋषी बरोबर दुर्वास ऋषी बरोबर चर्चा करू लागले. दुर्वास ऋषी आलेले होते. दुर्वास तर अत्यंत कोपिष्ट होते आणि तेवढ्यात लक्ष्मण हे पहारा देत बसलेले होते आणि तेवढ्यात देवदूताबरोबर जेव्हा रामचंद्र गप्पा मारत होते किंवा काही गप्पा गोष्टी करत होते, देवदूत आलेले होते म्हणून. आणि देवदूत आतमध्ये रामचंद्राशी बोलत असताना दुर्वास ऋषी आले. आता दुर्वास ऋषी आले तर दुर्वास म्हणले, आतमध्ये जाऊ दे मला. लक्ष्मण म्हणले, नाही, तुम्हाला आतमध्ये जायची परवानगी नाही. मला रामचंद्रांनी सांगितलंय कोणाला जाऊ देऊ नकोस. दुर्वास मुनी तर दुर्वासच प्रचंड रागावले, चिडले. म्हणले, का रे लक्ष्मणा, मला जाऊ देत नाहीस? मला ओळखलं नाही का तू कोण आहेस? ते म्हणाले, महाराज मी तुम्हाला ओळखलंय ना कोण आहे ते. आता जे देवदूत ज्यांच्या बरोबर राम चर्चा करत होते ते मृत्यू होते प्रत्यक्ष, त्यांच्याबरोबर रामचंद्र चर्चा करत होते आणि म्हणून कोणालाही येण्यासाठी मज्जा होता. पण दुर्वास आले आणि दुर्वासाने शेवटी लक्ष्मणाला शाप दिला. त्याने सांगितलं, लक्ष्मणा, ज्या अर्थी तू मला जाऊ देत नाहीस त्या अर्थी तुझा वध निश्चित आहे. लक्ष्मण म्हणलं, ठीक आहे, माझा वध झाला तर हरकत नाही, आणि आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याबरोबर रामाने पाहिलं दुर्वास ऋषी आले. रामाने त्यांचं स्वागत केलं, त्यांच्याशी बोलणं केलं, झालं. ते दोघे निघून गेले आणि राम म्हणाले, लक्ष्मणा, तुला मी कुणालाही येऊ देऊ नको म्हणून सांगितलं होतं. तू माझ्या वचनाचा अभ्यय केलास. आता याला उत्तर एकच आहे, तुझा वध करणं मला भाग आहे. कारण मी तुला सांगितलं होतं, कुणीही आलं आणि तू जर माझा आज्ञाभंग केला तर मी तुझा वध करणार. ज्याप्रमाणे आता वध करायचा. म्हणले, लक्ष्मण म्हणले, महाराज काही हरकत नाही, तुमच्या हाताने वध झाला तर मला मुक्तीच मिळेल. मग आता लक्ष्मणाचा वध करण्याची रामाची ताकद होईना. अरे, इतका जवळचा माझ्या बरोबर कायम राहणारा, माझ्या सुखदुःखात सहभागी असलेला, त्याला मी कसं मारू? पण आता नाही मारायचं तर वचनभंग केलाय. मोठ्या अडचणीत अडकले रामचंद्र. शेवटी वसिष्ठ ऋषी आले आणि वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, महाराज, वध दोन पद्धतीने करता येतो. एक तर शारीरिक दृष्टीने वध करता येतो, किंवा दुसरा वध असा आहे, याला तुम्ही राज्यातून बाहेर घालून टाका, वनामध्ये पाठवून द्या. हा वधच आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून हा वध आहे, धर्ममान्य आहे. रामाने त्याला सांगितलं, लक्ष्मणा, बस आता परत यायचं नाही, माझ्या राज्यातून निघून जा. आणि लक्ष्मण निघून गेले, पुन्हा परत आले नाही. सांगायचं तात्पर्य असं की अशा पद्धतीने एवढ्या कठोर गोष्टीवर सुद्धा राम स्थिर राहिले. हे रामाचं महत्व आहे. स्वधर्म कसा असतो, धर्मपालन कसं असतं, आर्यपणा कसा असतो, ते रामाच्या आचरणातून कळतं. म्हणून ते म्हणतात, न लक्ष्मणं चापी विहातुमर्हति. लक्ष्मणाचा वियोग झाला तरी सुद्धा त्यांनी सहन केला. न जन्मनु न महतो न सौभगम न वाङ्मुदी बुद्धीर नाती कुतोस्ते हेष्टु हो. याप्रमाणे या भारतवर्षामध्ये आता त्यांनी वर्णन केलंय, भगवान नरनारायण म्हणजे किंपुरुष वर्षामध्ये हे हनुमान हे भक्त आहेत आणि राम हे त्या ठिकाणी पूजले जातात. आणि भारतवर्षामध्ये आपल्या देशात नरनारायण यांचं पूजन केलं जातं. नरनारायण, भगवान नरनारायणाख्य आकल्पांत. आणि मग या नरनारायणाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ज्यांनी योगशास्त्र सांगितलं, ज्यांनी धर्मशास्त्र सांगितलं, वैराग्य, ऐश्वर्य अशा प्रकारचं. ज्या नरनारायणांनी एकदा समाधी लावला आणि श्रेष्ठ दर्जाची समाधी लावून शांततेने बसले. इंद्राला असं वाटलं की माझं पद घेतोय की काय, म्हणून इंद्रानी काही अप्सरा पाठवल्या, तिलोत्तमाधिक अप्सरा पाठवल्या याचं चित्त विचलित करण्यासाठी. परंतु नरनारायणाचं चित्त विचलित झालं नाही. शेवटी इंद्र स्वतः आले. इंद्राने हात जोडले
नरनारायण म्हणाले, इंद्रा तुला काय वाटलं मी तुझं पद घेणार आहे का? अरे आणि तुझ्या या अप्सराने ज्या पाठवल्यास ना तू तिलोत्तमाधिक अप्सरा, ते किती सुंदर असू देत, तुला मी तर त्याला बंधणारच नाही. प्रमाणे वृक्ष, पारियात्र, द्रोण, चित्रकूट, गोवर्धन, रैवतक, ककुभ, नील, गोकामुख, इंद्रकिल, कामगिरी, चांदणे असे अनेक पर्वत आहेत. हे वर्णन यासाठी मी करतो सगळे की निदान आपल्या भारतवर्षातल्या पर्वतांचं तरी आपल्याला स्मरण असावं. नद्यांची नावं घेतली तर आपल्याला तेवढं तरी पुण्य लाभेल, नदीमध्ये स्नान केल्याचं तरी पुण्य लाभेल. त्याचप्रमाणे नितंब प्रभावा नदा, आता नद्या कोणत्या आहेत, नद कोणत्या आहेत याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. चंद्रबसा, ताम्रपर्णी, अवटोदा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, पयस्वनी, शर्करावर्ता, तुंगभद्रा, कृष्णा, वेणा, वेण्या, भीमरथी, गोदावरी, निर्विंध्या, पयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मणवती, सिंधुरंधा, शोण इत्यादी नद्या आहेत. महानद्या आहेत वेदस्मृती, ऋषिकुल्या, त्रिसामा, कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वती, दृषद्वती, दृषद्वतीचं वर्णन वेदामध्ये दृषद्वती. त्याचप्रमाणे गोमती, सरयू, रोधस्वती, सप्तवती, सुषोमा, शतद्रू, चंद्रभागा, मरुद्वृद्धा, बितस्ता. ही बितस्ता नदी काश्मीरमध्ये, परवा त्याचा मला मेळ लागला, नाही तर मलाही माहित नव्हतं आतापर्यंत. बितस्ता, असिक्री, विश्वेती महानद्या. तेव्हा ही वितस्ता नदी आणि आपल्या महाराष्ट्रातली गोदावरी ज्याच्या अनुषंगाने एक चर्चासत्र होतं देश पातळीवरचं, तेव्हा त्या वितस्ता नदीवरून कोणकोणते ऋषी मुनी निर्माण झाले, कोणकोणत्या ऋषींनी किंवा साहित्यिकांनी साहित्य लिहिले, आणि गोदावरी या नदीमुळं ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास स्वामी हे कसे निर्माण झाले याचं वर्णन. म्हणजे या नद्यांच्या काठी कोणकोणते ऋषी मुनी संत निर्माण झाले त्या संबंधीचं चर्चासत्र होतं. त्यामध्ये गोदावरी आणि वितस्ता असा तो अन्वय त्यांनी लावलेला होता. मग तेव्हा मला कळालं की वितस्ता ही काश्मीरबंदी नदी आहे. असो, जन्मभी म्हणजे या भागवतातला लिहिलेला कुठलाही शब्द हा निरर्थक नाही, खोटा नाही, काहीतरी थापा मारल्यात असं नाही. अस्मिन्नेव वर्षे पुरुषे लब्ध जन्मभी, काय वर्णन केलंय की या भारतामध्ये आम्हाला जन्माला येणारा जो पुरुष आहे, अर्थात स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, हे त्यांच्या राजस, तामस किंवा सात्विक कर्मानुसार जन्म घेतात, परंतु त्यांना अनेक योनी प्राप्त होतात. परंतु या भारतवर्षामध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांच्यासारखे दुसरे पुण्यवान नाही. ज्या भारतवर्षामध्ये जे जन्माला येतात ते खरोखर पुण्यवान मानावे लागतील. आणि म्हणून देव सुद्धा, राष्ट्रभक्ती काय आहे ते या ठिकाणी दिसेल. देव सुद्धा असं म्हणतात की आम्हाला देवा भारतात जन्म द्या ना. जसं काल्यासाठी देव आसुसलेले त्या यमुनेमध्ये मासे झाले, त्याप्रमाणे भारतात जन्माला येण्यासाठी देव देवाला प्रार्थना करतात. काय येतेही देवा गायंती अहो अमीशाम किमकारी शोभनम प्रसन्न येशाम तुझ स्वयं हरिही यैर्जन्म लब्धम शुभारताजिरे मुकुंद सैवो पिकम स्पराहीनाहा. आम्हाला या भारत देशामध्ये जन्म द्या देवा, आम्हाला
मनुष्याचा जन्म जरी तुम्ही दिला तरी आम्हाला चालेल, किडा मुंगीचा जन्म दिला तरी चालेल, परंतु आम्हाला भारतात जन्म द्या. ये जन्म लब्धम नृषु भारताजी रे मुकुंद सैवोपैकम स्पृहाही नाहा. मुकुंदाची सेवा या भारतातच करता येते. म्हणून हे देवा, तुम्ही आम्ही तुमच्या चरणाची स्मृती दुसरीकडे नाहीये आणि इतर ठिकाणी तुमच्या भक्तीचं उपासनेचं आम्हाला काहीही फळ लाभत नाही, परंतु तिथं भोगच जास्त आहेत, तिथं आमची स्मृती नष्ट होते. परंतु भारतामध्ये मात्र तुमच्या चरणाची सेवा आमची घडते. म्हणून कल्पायुषाम, याच्या पुढे तर ते म्हणतात आम्ही स्वर्गामध्ये राहतो, कल्पभर राहतो, एक कल्पभर, पण त्यातला एक सेकंद, एक क्षण जरी आम्हाला तुम्ही भारतात जन्म दिला ना तरी पुरेसा आहे. आम्हाला कल्पभर स्वर्गात देऊ नका तुम्ही जन्म, आम्हाला एक कल्पाचं आयुष्य देऊन स्वर्गात पाठवू नका, पण एका क्षणाचं आयुष्य देऊन भारतात पाठवा. कल्पायुषाम स्थान जयात पुनर्भवात क्षणायुषाम भारत भूजयो वरम. वरम म्हणजे ते चांगलं आहे, ते आमच्यासाठी चांगलं आहे, ते आमच्यासाठी श्रेष्ठ आहे, ते आमच्यासाठी मोठं आहे. कोणतं? एक क्षण भारतातला जन्म. पण हजारो वर्ष आम्ही जर स्वर्गात राहिलो तर आम्हाला तो आनंद प्राप्त होणार नाही. म्हणून कल्पायुषाम स्थान जयात पुनर्भवात क्षणायुषाम भारत भूजयो वरम क्षणेन मर्तेन कृतम मनस्विनः. कशामुळं? तर क्षणामध्ये आम्हाला मुक्ती प्राप्त होऊ शकते. म्हणून संन्यस्त भयम पदे पदम हरे हे. आणि म्हणून न यत्र वैकुंठ कथा सुधापगा. दुसरीकडे भगवंता तुमची कथा नाहीये, सुधापगा अमृतमय, अमृताच्या धोधो नद्याप्रमाणे वाहणारी कथा ही नाहीये दुसरीकडं, की फक्त भारतातच आहे. न यत्र वैकुंठ कथा सुधापगा न साधवो भागवताश्रया. दुसरीकडे साधू नाहीत, दुसरीकडे मोठे महात्मे नाहीत, दुसरीकडे संत नाहीत. का बरं महाराष्ट्रामध्ये एवढे संत झाले? पुण्यभूमी असल्याशिवाय झाले का? भारतामध्ये एवढे संत महात्मे निर्माण झाले त्याचं कारण पुण्यभूमी आहे. न यत्र यज्ञ शमखा महोत्सवा. दुसरीकडे असतील नृत्य, नाट्य, आनंद आहे, संगीत आहे, पण यज्ञ याग नाहीये, त्या ठिकाणी धर्मकर्म नाहीये. म्हणून देवा आम्हाला भारतामध्ये जन्म द्या. प्राप्तानुजातीम तु हे जंतवो. तुम्ही भारतवर्षामध्ये आम्हाला एक साध्या जंतूचा जरी जन्म प्राप्त झाला तरी आम्हाला खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त होईल. म्हणून ज्ञानक्रिया द्रव्य कलाप समृताम नवयतेरंत पुनर्भवायते भूयो वनोका इव यांती बंधनम. याप्रमाणे भारताचं महात्म्य अजून काय वर्णन करावं? भारताच्या मोठेपणाचं आपण लोक आजकाल जे शिकतात, सवरतात की लागली फॉरेनला पळतात. फॉरेनला पळा, पैसे मिळवू, आपण पुन्हा इथे या. आई बापाला इथं सोडतात. आता तुम्ही नका येऊ म्हणे, इथं आम्ही दोघंच जातो. आणि आजची परिस्थिती, खरी परिस्थिती अशी आहे की आई वडिलांचा मृत्यू झाला तरी मुलांना वेळ मिळत नाही. ते म्हणतात ते तिथलं उरकून घ्या, आम्हाला वेळ मिळाल्यावर येऊ, कारण आम्हाला व्हिसाच मिळाला नाही. काय उपयोग? तेव्हा अशा पद्धतीने आपल्या भारतीय लोकांना भारताबद्दलचं आकर्षण, भारताबद्दलचं प्रेम निर्माण होण्यासाठी तरी भागवत वाचा असं माझं म्हणणं आहे. भागवत, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला अजमेर कथा आवडत नाही, ऐकू नका, पण निदान भारताचं महात्म्य या शुकाचार्यांनी कसं सांगितलंय 5000 वर्षापूर्वी ते वाचा. म्हणजे आणि त्यांनी लिहिलंय यद्यस्तन स्वर्ग सुखावशेषितम. या ठिकाणी स्वर्गामध्ये गेलेले लोक म्हणतात, देवाला प्रार्थना करतात, देवा स्वर्गातलं सुख आमचं संपुष्टात जर आलं असेल आणि थोडं शिल्लक राहिलं असेल तर आता स्वर्गात ठेवू नका, आम्हाला भारतात द्या. यद्यस्तेन स्वर्ग सुखावशेषितम. सुखाचे, स्वर्गातल्या सुखामधून काही अवशेष, काही काळ आमचा शिल्लक राहिला असेल तर स्विष्टस्य सुप्तस्य कृतस्य शोभनम. आम्ही काही यज्ञ केलेत, आम्ही याग केलेत, आम्ही धर्मकर्म केलेत, आम्ही पुण्यकर्म केलेत, म्हणून आम्हाला स्वर्गात स्थान मिळालं, ती गोष्ट चांगली झाली. पण आता जर थोडाफार अजून आम्हाला पुण्यभाग शिल्लक राहिला असेल, पुण्यभोग शिल्लक राहिला असेल तर आम्हाला ते नाजनाभे. मी मागे सांगितलं तुम्हाला की भारताचं पूर्वीचं नाव काय होतं? अजनाभ वर्ष होतं. अजनाभ, नाभी हा जो होऊन गेला
त्या नाभीपासून पुढे ऋषभदेव झाले आणि ऋषभदेवापासून भरत झाले. मग भरताचं नाव वरून आपण भारत म्हणायला लागलो, पण त्याच्या आधी अजनाभ वर्ष होतं. या अजनाभ वर्षामध्ये म्हणून ते जान या ठिकाणी ते ना जनाभे तेन अजनाभे वर्षे स्मृती जन्म न स्यात् वर्षे हरिलत भजताम शंतनोती. तेव्हा थोडं आम्हाला पुण्य शिल्लक असेल तर अजनाभ वर्षामध्ये म्हणजे भारत वर्षामध्ये आम्हाला जन्म द्या आणि त्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थाने शांती प्राप्त होईल. अशा प्रकारे शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिता या भारताचं महात्म्य हे आहे. जंबूद्वीप नष्ट है कौपदिशंती. आता तुला जंबूद्वीप याच्या पुढे त्याने जंबूद्वीपाचं वर्णन करताना मग किती द्वीप आहेत? स्वर्णप्रस्थ, इंद्र शुक्ल, आवर्तन, रमणक, मंदहरिण, पांचजन्य, सिंहो लंकेती. सिंहो लंकेती ज्याला आज आपण लंका म्हणतो, सिंहल द्वीप म्हणतो, ते सिंहल द्वीपाचं वर्णन या ठिकाणी केले आहे. म्हणजे हे पुढे हे द्वीप कसे निर्माण झाले तर सगर या सगरांनी जो यज्ञ केला त्या यज्ञाचा घोडा पळून नेलेला होता आणि त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून सगराची मुलं हे फिरत राहिली आणि पुढे त्याचं वर्णन नवमस्कंधात येणारच आहे. तेव्हा त्यांनी जे खड्डे केले वेगवेगळ्या ठिकाणचे खड्डे ते हे जंबूद्वीप ते 8 द्वीप आहेत, 8 उपद्वीप आहेत. कोणते कोणते? स्वर्णप्रस्थ, इंद्र, चंद्र शुक्ल, आवर्तन, रमणक, मंदर, हरिण, पांचजन्य आणि सिंहोलो लंकेती. सिंहल द्वीप लंका ती देखील भारताचाच भाग आहे. एवं तव भारतोत्तम जंबूद्वीप वर्ष विभागो याप्रमाणे याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर लोकालोक पर्वताचं वर्णन ते करतात. 6 द्वीपाचं वर्णन केल्यानंतर लोकालोक पर्वताचं वर्णन. जो लोकालोक पर्वत आहे त्या लोकालोक पर्वताच्या पलीकडे मात्र अंधार पसरलेला आहे आणि या लोकालोक पर्वताच्या मधून मागून सूर्य प्रगट होतो. प्लक्षद्वीप, त्यानंतर शाल्मली द्वीप अशा द्वीपाचं वर्णन पुढे केलेलं आहे. शाल्मली द्वीप, प्लक्षद्वीप, त्या शाल्मलीमध्ये शाल्मली म्हणजे काही वृक्ष आहेत ते शाल्मली वृक्ष ज्याला आपण त्या काटेसावरी म्हणतो. शाल्मली म्हणजे काटेसावरी, ते काटेसावरीचे झाड आहेत. याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी केलेलं आहे. तेव्हा गरुडाचं ते निवासस्थान आहे. शाल्मली प्लक्षा या गरुडाचं निवासस्थान आहे. त्यानंतर सुरोचन, सौमनस्य, रमणक, देववर्ष इत्यादी त्या ठिकाणी हे आहेत. आणि पर्वत सांगितलेत कोणते? शतशृंग, वामदेव, कुंद, मुकुंद, पुष्पभद्र इत्यादी पर्वत आणि अनुनिती, सिनीवाली, सरस्वती, कुहू, रजनी ह्या नंदा ह्या नद्या. त्यानंतर त्या ठिकाणी मदिरा ज्याप्रमाणे असते तसं समुद्रातून आग प्रगट होते आणि तो कुशद्वीप नावाचा द्वीप आहे. त्या द्वीपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे आणि अग्निदेवाच्या समान त्यांच्या शिखा त्या ठिकाणी प्रकाशित झालेले असतात. त्यानंतर त्या तिथे कोणते पर्वत आहेत ते सांगितलंय. चक्र, चतुशृंग, कपिल, चित्रकूट, देवानिक, ऊर्ध्वरोमा, द्रविण इत्यादी. त्यानंतर रसकुल्या, मधुकुल्या, मित्रिबिंदा, श्रुतगर्भा ह्या नद्या आणि हे सगळं वर्णन अग्निस्वरूप भगवान हरीच्या यज्ञाचं पूजन त्या ठिकाणी तिथे केलं जातं. त्यानंतर क्रौंच द्वीपाचं वर्णन केलेलं आहे. आता हा जो क्रौंच द्वीप आहे तो क्रौंच द्वीप कुठे आहे तर ते म्हणतात हा जो क्रौंच द्वीप आहे घृत समुद्र आहे, या तुपाचाच समुद्र आहे आणि त्या ठिकाणी कुशद्वीप क्षीरोदेन परी उपद्रुप, तो त्या ठिकाणी सगळीकडे तुपाचा समुद्र आपल्याला दिसतो. दुधाचा समुद्र, त्या दुधाच्या समुद्राच्या सगळीकडे दुधाचा समुद्र आहे आणि तिथे क्रौंच नावाचा एक मोठा पर्वत आहे. त्यावरून हे क्रौंच द्वीप नाव पडलेलं आहे. आणि त्यांनी असं वर्णन केलंय की कार्तिक स्वामीच्या शस्त्रप्रहाराने हा क्षत म्हणजे तिथे छिद्र पडलं. आता हे कसं काय पडलं तर स्वतः कार्तिक स्वामी हे भगवान शंकराचे पुत्र आणि परशुराम हे भगवान शंकराचे शिष्य, दोघेही धनुर्विद्या शंकराकडे शिकत होते. परशुराम शिकत होते आणि कार्तिक स्वामी शिकत होते. मग आता त्यांची विद्या पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा लावली की आता हा क्रौंच या ठिकाणी
पलीकडे जायला, मानसगिरीकडे जायला, मानसोत्तर पर्वताकडे जायला किंवा मानस सरोवराकडे जायला रस्ता नव्हता. मग ते म्हणाले की आता यातून जो रस्ता काढील तो खरा शंकराचा शिष्य. दोघांनी बाण जोडले. या ठिकाणी परशुरामाने बाण मारला, परंतु त्यांना रस्ता काढता नाही आला. आणि कार्तिक स्वामींनी जो बाण मारला त्या बाणाने थेट हिमालय पर्वत फोडून जो रस्ता तयार केला मानस पर्वतापर्यंत, मानसोत्तरगिरीपर्यंत किंवा या मानस सरोवरापर्यंत, त्या क्रौंच द्वीप फोडून केला, तो क्रौंच पर्वत फोडून केला. आणि म्हणून त्याला तिथून एक मार्ग निर्माण झाला असं त्याने वर्णन केलेलं आहे. याचं वर्णन आपल्याला मेघदूतामध्ये कालिदासाने केलेलं दिसतं. याप्रमाणे आमो मधुरोहो मेघपृष्ठ सुधामा, वेगवेगळे पर्वत आणि नद्या यांचं वर्णन केलंय. त्यानंतर पुढे समुद्र वेगवेगळ्या प्रकारचे कसे आहेत ते सांगितलंय. पुष्कर द्वीप सांगितलाय. तिथं दधी मंडोदात परतः, दही आणि दूध यांच्या समुद्राच्या नंतर पुढे अत्यंत गोड अशा प्रकारचा समुद्र आहे, उसाच्या रसाचा समुद्र आहे असं वर्णन केलेले. स्वादुदकेन समुद्रेण भरावृता, सगळीकडे गोड समुद्र आहे, गोड पाणी त्या ठिकाणी आहे. आणि तिथे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं आसन आहे असं मानलं जातं. मानसोत्तरगीच्या पलीकडं नावाचा एक पर्वत आहे, तो 10,000 उंच योजन आहे आणि तेवढ्याच चारी दिशेला पसरलेला आहे. उत्तर ध्रुवाचं वर्णन या ठिकाणी आहे. आणि या उत्तर ध्रुवाचं वर्णन असं आहे की याच्या भोवती, या मेरू पर्वताच्या भोवती सूर्य फिरत असतो. उत्तरायण आणि दक्षिणायन ज्यामुळं होतं, सूर्याच्या फिरण्यामुळं, तर द्वीपस्याद्यपते प्रयव्रतो वीती होतो. आणि या ठिकाणी तिथे कोणतीही वस्तू पडली तर ती पुन्हा सापडत नाही. परस्ता हे लोकालोक पर्वत जो आहे तिथे सूर्याचा प्रकाश आणि अप्रकाशित प्रदेश याचा विभाग आहे. म्हणजे सूर्य सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाही, काही भागापर्यंत पोहोचतो, पुढे सूर्याचा प्रकाशही पोहोचत नाही म्हणे. पहा काय असेल पर्वत. आणि याच्या पलीकडे मानसोत्तरगिरी आहे, त्या ठिकाणी शुद्धोदकाचा समुद्र आहे आणि आरशाप्रमाणे शुद्ध अशा प्रकारचं, अर्थात बर्फच आहे ना सगळा, आरशासारखं नाही दिसणार तर काय दिसेल. ते म्हणतात तिथे पडलेला पदार्थ दिसत नाही, जो जातो तो सापडतच नाही. थोडक्यात ज्याला आपण आजच्या ग्लेशियर म्हणतो, ग्लेशियर, त्या ग्लेशियरचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे त्या बर्फाचे जे आच्छादन आहे, बर्फाचं त्या आच्छादनाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि एतावाम लोकवितान्यासो, त्यानंतर पुढे पुष्कर चूड नावाचा पर्वत सांगितला, जिथे प्रत्यक्ष वामनाने अपराजित अशा प्रकारचे गजराज नियुक्त केलेले आहेत. आणि आता यानंतर पुढे सूर्याचं स्थान कसं, सूर्य कशी प्रदक्षिणा करतो, सूर्याचा अंतर किती, सूर्य कशा पद्धतीने गतिमान आहे, त्याचं रथ किती लांब आहे, किती रुंद आहे, या संबंधीचं वर्णन जे करतील, अत्यंत शास्त्रीय वर्ग वर्णन. हे काय आज खोटं नाहीये, त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्यात काही सेकंदाचा सुद्धा फरक पडलेला नाही, इतकं वर्णन हे आपल्याला दिसतं. याप्रमाणे ह्या संबंधीचं जे वर्णन करतील, त्या इंद्रनगरीपासून यमपुरीपर्यंत सूर्य किती वेळात जातो, तो कसा फिरतो, त्याचं उदय आणि अस्त कसं आहे, ज्या ठिकाणी उदय होतो तो मध्य कुठं होतो आणि अस्त कुठं होतो, या संबंधीचं त्याचं परिक्रमा 9,51,00,000 योजने परिक्रमा तो कसा करतो, या संबंधीचं वर्णन जे करतील तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. उद्या सगळं सूर्याचं खगोलीय वर्णन आहे आणि ते शास्त्रीय, म्हणजे आजच्या सगळ्या खगोलीय शास्त्रावर आधारित आहे. खगोलीय शास्त्र आज थोडाही फरक पडलेला नाही त्याच्या, नाही तर मग लोक म्हणले असते खोटं आहे. त्याचं वर्णन त्यांनी विज्ञानाच्या दृष्टीने केलेलं आहे. म्हणून मोठमोठे वैज्ञानिक हे सुद्धा या वर्णनाला आता महत्त्व देऊ लागलेले आहेत. तेव्हा त्या संबंधीचं विवरण मी उद्याच्या चिंतनात करू. कुंडली गौरती हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे